म्हणून जिभेला आवर घाला, जिभेला आवर घाला, बोलण्याच्या बाबतीत आणि खाण्याच्या बाबतीतही. जीभ बोलायलाही मोकार सोडू नका आणि जीभ खायला अर्थात चरायलाही मोकार सोडू नका. ज्ञानोबराय बोलत आहेत, श्रोत्रादी इंद्रिय आवृत्ती परी रसने नियमो न करती, ते सहस्रदा कवळी जिती विषयी. लक्ष द्या ज्ञानोबराच्या वयाकडे. श्रोत्रादी इंद्रिय आवृत्ती परी रसने नियमो न करती, ते सहस्रदा कवळी जती विषयी. ना तरी वरीवरी पालवी खुडीजे आणि मुळी तरी उदक घालीजे, मग कैशेनी नाशू निपजे वृक्षातया. ते उदकाचे निबळे आदिके आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. हे वाक्य महत्वाचे. तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. जीभ मोकार सोडू नका, बोलायलाही मोकार सोडू नका आणि खायलाही मोकार सोडू नका. का? तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. बोलायला मोकार सोडी, ती चाटळसारखं बोलील, वाणीचे जे दोष आहेत 12 ते करल, पाप करल, तुम्हाला संसार बंधनात बांधेल, पाप भोगावंच लागतं, मोक्ष दुरावेल. बोलायला मोकार सोडली संसार बंधनात बांधते, चरायला खायला मोकार सोडली संसार बंधनातच बांधते. का? तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. आम्ही साधक लोक सगळे ज्ञानेंद्रिय आवरतो, श्रोत्रादी इंद्रिय आवरती परी रसने नियमो न करती, आणि सहस्रदा कवळी जिती विषयी. जर जीभ चरायला खायला मोकळी सोडली तर ती विषयात बांधते, विषय बलवान होतात, विषय पुष्ट होतात, आणि ज्याचे विषय पुष्ट आहेत त्याला देव दुरावतो, त्याचं पतन होतं. आणि म्हणून साधारण जीवनात सोडावं, पण परमार्थिकाने सुद्धा चुकूनही जिभेचे लळे पुरवू नयेत. साधारण जीवाचं तर सोडून द्या, पण जे परमार्थाला लागतात, परमार्थाला लागलेत, त्यांनी जिभेचे लाड करू नका. मोठी गंमत असते. आम्ही महाराज लोक कीर्तनकार, प्रवचनकार, एखाद्या गावात कीर्तनला गेलो तर लोकांची एक भावना असते की महाराजांनी आमच्या घरी यावं, आमच्या घराला त्यांच्या पायाची धूळ लागावी. भावनिक असतात. त्यांना वाटतं महाराज आले, त्यांचे चरण आमच्या घराला लागले, त्यांची धूळ लागली, आमचं कल्याण होईल, आमच्या संसारात बरकत येईल. ठीक आहे, त्यांच्या दृष्टीने बरोबरच. मग महाराज घरी यायला लागलाय, मग महाराज आपल्या घरी पहिल्यांदाच आले, म्हणून त्या घरची माता, त्या घरची बाई नाना प्रकारचे पदार्थ तयार करते. बाईंनी बांधले बुंदीचे गोळे. आम्ही महाराज कीर्तनकार गेलो, आणले साठकावून बुंदीचे गोळे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला कीर्तन आहे, जेवायला बोलले, महाराज आलेत, पहिल्यांदाचे आलेत. बाईंनी केली बासुंदी, महाराजांनी हल्ली सटकून बासुंदी. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या गावाला कीर्तन. काय महाराज आलेत, कीर्तनकार आलेत, पहिल्यांदाचे आलेत. बाईने केली जिलाबी, महाराजांनी हल्ली सटकून जिलाबी. रोज कीर्तन, रोज नवगाव, रोज नवा पदार्थ. महाराज सटकून हाणतो, मटकी एवढं मोठं पोट होतो, आणि मग कीर्तनात म्हणतो पोटावर हात फिरीत, ही आमची श्रीमंती आहे, हे आमचं वैभव आहे. ठीक आहे, शारीरिक दृष्ट्या असेल तुझं वैभव, मोठी डिरी तुझं वैभव असेल, डिरी तर घाणत दिसते, पण ठीक आहे, ही आमची श्रीमंती, पोटावर हात फिरत आमची श्रीमंती, वैभव, ठीक आहे, तुझ्या दृष्टीने असेल. पण जीभ चरायला मोकळी सोडीस तर तुझं पतन होईल. मग तू साधारण जीवास किंवा कीर्तनकारास, कुणीही असो. तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. हो, श्रोत्रादी इंद्रिय आवृत्ती परी रसने नियमो न करती, ते सहस्रजा कवळी जिती विषयी. बाकीचे इंद्रिय आवरलेस पण जीभ चरायला मोकळी सोडीस, ज्ञानोबा म्हणतात विषय तुला घेरतील.
कारण जिभेच्या चरण्यातून इगार आठवते, जिभेच्या चरण्यातून विषय बलवान होतात. मनुष्य ज्ञानेंद्रियाचे सर्व विषय भोगतो, त्यातून पापाची निर्मिती आणि त्यातून पतन, मनुष्य नरकालाच जातो. पण जिभेला आवर घाला. एखादं झाड आहे, ते उंच वाढू नये. वर समजा एखादी खांब्याची तार आली आणि झाड त्या नेमकं तारी खाली, आपण काय करतो, झाडाचे शेंडे खोडतो. पण मुळाला पाणी घालायचं चालू आहे, जनावर आहे म्हणले ते वर वाढायचं थांबेल, पण ते आडवं फाकल म्हणले. ते उदकाचे निबळे अधिके, आडवेनी अंगे फाके, त्याचा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. शेंडे खुडलेत पण मुळाला पाणी घालतात, ते उभ्याच्या आजी आडवं वाढेल. बाकीचे इंद्रिय आवरलेत पण जिभेला चरायला मोकळं सोडे, मनात विषय पोचतील, पतन होईल. आणि म्हणून प्रामुख्यानं जिभेला आवर घाला. 2 गोष्टीला आवर घाला. प्रभू रामचंद्र वनवासात असताना लक्ष्मणाने हट्ट केला की दादा मला भगवंत मला आत्मज्ञान द्या. प्रभू रामचंद्र म्हणले तू जा कैलासावर, महादेव तुझे सद्गुरू आहेत, तुला देतील ते ज्ञान, जा. लक्ष्मण भगवान शंकराकडे चाललाय आणि लक्ष्मण येतोय हे भगवान शंकरानं ओळखलं, पाहिलं. भगवान शंकर उठले, विवस्त्र झाले, एका हातात जीभ धरली, एका हातात लघवीची जागा धरली आणि उभे राहिले. लक्ष्मणाला ते किळसवानं वाटलं. तो भगवान शंकराला न बोलता माघार निघून आला आणि प्रभू रामचंद्राकडे तक्रार केली. म्हणले असा कुठं किळसवाना देव असतो का, असं केलं म्हणले त्यांनी. रामचंद्र हसले आणि म्हणाले अरे लक्ष्मणा, त्यांनी तुला आत्मज्ञानच शिकवलं. म्हणले कसं काय. म्हणले त्यांनी तुला संकेत दिला की जो आपल्या जिभेला आणि आपल्या शिश्नाला आवर घालतो त्याला लवकरात लवकर आत्मज्ञान होतं आणि तो देव बनतो, तो मुक्त होतो. जिभेला आणि शिश्नाला आवर घाला, लवकर मुक्त व्हाल, सद्गुरू आणि देव लवकर भेटतील. जिभेला आवर घाला. आणि म्हणून जनावरांचा इथं हट्ट आहे की इंद्रिय बलवान आहेत, त्यात जीभ सर्वात बलवान आहे. बाकीच्या इंद्रियांना तुम्ही तोडले, येरा इंद्रियाविषयी तुटे पर नियमू नये रस हटे. बाकीच्या इंद्रियांना तोडले पण जिभेला फारसं नियमन केलं नाही, तर विषय बलवान होतात. जीभ चारायला मोकळी सोडू नका. इगारा आठवते. इगारा नवीन शब्द आहे पण आहे ग्रामीण भागात. इगारा आठवते. जीभ चारायला मोकळी सोडू की इगारा आठवते. सर्वप्रथम जिभेला आवर घाला. जिभ या 5 ज्ञानेंद्रियात सर्वात बलवान आहे, सर्वात जास्त पाप करते. तिला दुहेरी कर्म आहे. ती चवही घेते आणि बोलतेही, आणि दोन्ही प्रकारे पाप करते आणि तुम्हाला नरकाला धाडते. आणि म्हणून ही जी जीभ आहे, जे ज्ञानेंद्रिय आहे त्यातली जी जीभ आहे ही बलवान आहे, जास्त पाप करते, डबल पाप करते, सर्वात जास्त पाप करते आणि तुम्हाला संसार बंधनात बांधते. आणि म्हणून या जिभेला पहिली विनंती केली तुकोबारायने की घे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हे जिभे, तू विषयात रहतेस, विषय भोगतेस, पण तिला विनंती केली की माय जिभे एकदा येऊन बघ ना, आमच्या विठ्ठलाचं नाव घेऊन बघ ना, एकदा घेऊन तर बघ तुला आवडतंय का. आणि मग जीभ विनंती केल्यावर, तिच्या दादागिरी करायची नाही, तिला विनंती केल्यावर, विनवणी केल्यावर ती येते आणि विठ्ठलाचं नाव घेते. आणि विठ्ठलाचं नाव घेतलं की तिला हळूहळू कळतं की विठ्ठलाच्या नामातही गोडी आहे. मग मी विषयाकडे का धावते. मग ज्ञानोबा म्हणतात की जे जे का निमिक देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषय घेईल. जीभ एकदा विनंती करून भगवंताकडे आणली आणि विठ्ठल नाम घेऊ लागली की तिला कळतं की विठ्ठल नामातही गोडी आहे, विठ्ठल नामातही गोडी आहे आणि सर्वात जास्त गोडी आहे. आणि मग ती म्हणते रामरसाचे चवी आनरस रुचती केवी, रामरसाचे चवी आनरस रुचती केवी. मग ही जीभच म्हणते, जी विषयात चरत होती ती आता इकडं आली, विठ्ठल नाम गेली आणि तिला विठ्ठल नामातही गोडी आहे कळालंय.
ती विठ्ठल नामाला चटावली की तीच जीभ म्हणते मग रामरसाची चवी आनरस रुचती केवी. आता तीच जीभ म्हणते की रामरसासारखं चवदार तर काही नाही, सगळ्यात चवदार आहे. आणि म्हणून आपल्या जिभेला आपण प्रश्न करावा की जिभे, अनंत काळापासून अनंत यवनीत मी फिरत आलोय आणि जिभे तू माझ्यासोबत आहेस. प्रत्येक यवनीत काही ना काही खात आलीस, तर या सगळ्या यवनीतलं तुला सगळ्यात जास्त गोड काय लागलं? तर आमच्या जिभेने म्हणावं की मनुष्य यवनीतलं रामनाम मला सगळ्यात गोड लागलं. रामरसाची चवी आनरस रुचती गेवी. रामरस, मनुष्य यवनीतला रामरस अर्थात रामनाम मला सर्वात गोड लागलं. हे आमरस सुधारस हे फडतूस आहेत. रामरस आपला सर्वात गोड रामरस आहे. रामरसाची चवी आनरस रुचती केवी. ही जीभच म्हणते मग रामरस सर्वात गोड आहे. आणि एकदा रामरसाची गोड लागली मग ज्ञानोबा म्हणतात की जे जे का निमित्त देखेल माझे सुख ते तुले आरोचक विषय घेईल. विठ्ठल नामात रामनामात एक गोडी जिभेला कळाली की ती रामनामाला विठ्ठल नामाला चटावेल आणि तिला विषयाचा संसाराचा तिटकारा येईल. आणि विषयाचा संसाराचा तिटकारा येणं हे वैराग्य असते ना, वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. आणि मग जसा शरद कालोरी गे सरिता ओहटू लागे तसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. जसे भोगातून निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडू सुता मीची होसी, मीची होसी. आणि मग जिभेला कळालं, जीभ हळूहळू विठ्ठल नाम घेऊ लागली. तिला कळालं की विठ्ठल नामात खरंच गोडी आहे, सगळ्यात जास्त गोडी ती विठ्ठल नामाला चटावते. तिला संसाराचा विषयाचा तिटकारा येतो. शरद ऋतू आला जशा नद्या आटू लागतात, मग आपलं चित्त प्रपंचाला आटू लागतं. चित्त प्रपंचाला आटणं, विषयाला आटणं हे वैराग्य असतं. वैराग्यानं देव भेटतो. आणि मग हीच जीभ हरिनाम घेऊ लागली. तिला हरिनामात विठ्ठलनामात गोडी कळालं. तिला विठ्ठलनामाची चटक लागते. विषयाचा संसाराचा तिटकारा येतो आणि ती पांडुरंगाच्या दिशेने वाटचाल करते तुमच्या चित्ताला घेऊन. आणि मग हे चित्त पांडुरंगात प्रवेश करतं आणि हळूहळू शेवटी पांडुरंग स्वरूपच बनतं. शेवटी पांडुरंग स्वरूपच बनतं. हा मोक्ष असतो. नराचा नारायण बनणं असतं. ही मजल आम्हाला गाठायची. आणि म्हणून जिभेला आवर घाला. जीभ चरायला मोकळी सोडू नका. साधारण जीवानी ठीक आहे त्यांचा विचारच करू नका. जे परमार्थिक आहेत त्यांनी तरी कमीत कमी जीभ चरायला मोकळी सोडू नये. आपल्या जीवेला बोलण्याच्या दृष्टीतून लगाम द्यावा आणि चरायला मोकळी सोडू नये. परमार्थ लवकर सफल होईल. जीभ बोलायला मोकळी सोडली ती चाटळसारखी काही बोलेल, पापच करेल, तुम्हाला नरकाला नेईल. चरायला मोकळी सोडली विषय पोचतील, पापच करेल, तुम्हाला नरकाला नेईल. आणि म्हणून जिभेला आवर घाला दोन्ही दृष्टीने, चरण्याच्या दृष्टीतून अर्थात खाण्याच्या दृष्टीतून आणि बोलण्याच्या दृष्टीतून. या दोन्ही गोष्टीतून जीभ सर्वात जास्त पाप करते आणि तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते, देव दुरावतो. आणि म्हणून तुकोबाराची पहिली विनंती जिभेला आहे की घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. इथं तुकोबारांनी ज्ञानेंद्रियांना जिभेला निरोध केला नाही किंवा बंधन केलं नाही, अडकवलं नाही. महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तुकोबारांनी हट्ट केला नाही, जबरदस्ती केली नाही, दादागिरी केली नाही किंवा जिभेला विषयातून तोडलं नाही. तोडायचं नाही इंद्रियांना. इंद्रियांना विषयात चरू द्यायचं, फक्त विषय बदलायचा. इकडचं दारं इकडं मोडायचं. जीभ चरते ना, विषयात चरते ना, तिला चरू द्यायचं, पण गलिच्छ बोलण्यात नाही किंवा खाण्यापिण्यात नाही. तिला तिथून काढायचं आणि पांडुरंगाच्या दिशेने न्यायचं आणि विठ्ठल नामात चरू द्यायचं. ज्ञानेंद्रियाला विषय भोगू द्यायचे, विषयातून बाहेर काढायचं नाही. विषय भोगू द्यायचे, पण विषय बदलायचे. बाहेर काढायचे नाही म्हणजे विषय बदलायचे. नैसर्गिकदृष्ट्या ज्या विषयात ते रत आहेत त्यातून बाहेर काढायचे आणि भगवंताच्या दिशेने लावायचे. अर्थात गलिच्छ बोलण्यातून, गलिच्छ खाण्यातून जीभ काढायची आणि तिला विठ्ठल नाम घ्यायला लावायचं. विषयातच राहू द्यायची, पण विषय बदलायचा. विषय बदलायचा.
वाईट बोलण्यातून काढायची आणि विठ्ठल नाम घेण्याकडे लावायची. नजरे बदली निगाहे बदली, नजरे बदली निगाहे बदली. दारं मोडायचे इकडचे इकडे. आणि म्हणून इंद्रियांना विषयातून परावृत्त करू नका, एकदम बाहेर काढू नका. इंद्रिय बी हट्टी आहेत, बलवान आहेत. हो, तीही की जी ती कासावीसी. या इंद्रियाची प्रौढी ऐसी, तीही की जी ती कासावसी. जशी मंत्रज्ञाते विवसी भुलवी गा. बलवान आहेत ते. विषयाच्या रूपाने येतात, तुम्हाला विषयात ओढतात, झुकांडा मारतात. जे मना सदा मुठी धरून राहते. अभ्यासाची ताटी यमनियमाची ताटी, अभ्यासाची घरटी, जे सदा मना मुठी धरून राहती, तीही की जी ती कासावीसी. या इंद्रियाची प्रौढी ऐसी, जसा मांत्रिकाते विवसी भुलवी गा. हाडळ जसे मांत्रिकाला भुलवते, चकाडा मारून निघून जाते, तसे इंद्रिय तुम्हाला भुलवतात, भुरळ पाडतात, रिद्धिसिद्धीच्या निमित्ताने येतात. हे विषय कैसे पावती रिद्धिसिद्धीचे निमित्ते. आणि मग या रिद्धिसिद्धीच्या चमत्कारात तुम्ही अडकता आणि शेवटी विषयातच अडकता आणि पतन करून घेता. इंद्रिय बलवान आहेत, त्यांच्यावर दादागिरी करू नका. जसं मी बोललो की अग्नीला लाकडं टाकले, अग्नी विजत नाही, भडकाव जास्त पेटते, भडका होतो. इंद्रियाला जास्त दाबलं, दादागिरी केली, त्यांचा निरोध केला, जास्त पेटून उठतात, अग्नीसारखा भडका होतो. आणि म्हणून त्यांच्यावर दादागिरी करण्यापेक्षा त्यांना इंद्रियांना विनंती करायची, समजावायचं, गोड बोलायचं. आणि तुकोबारांनी तेच केलं, त्यांना विनंती केली, प्रेमानं समजवलं की घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. गोडीने समजावले तिला आणि विठ्ठलाच्या नामाकडे आणले ना. तर जीभ विठ्ठल नाम घ्यायला लागली. आणि मग ही जीभ म्हणते अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. रामरसाचे चवी आन रस रुचती केली. आणि मग ही जीभ विठ्ठल नाम घेऊ लागली. बस मग काय हाताला चालतं. विठ्ठल नाम घ्यायला लागली जीभ की मिटलंच की हो. देव भेटतोच एक ना एक दिवस. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष. बहुताची देव भेटतोच. जीभ आता नाम घ्यायला लागली. आणली आपण इकडं, पण विनंती करून आणली, चुच करून आणली. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आणि मग एकट्या जिभेवरच कसं भागेल, बाकीचे इंद्रिय आणावं लागतील, डोळा आणावं लागेल. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यालाही इंद्रियातून, डोळ्यालाही विषयातून परावर्त करायचे आणि विठ्ठलाच्या रूपावर आणून स्थिर करायचे. जिभेनंतर डोळाचा असा ज्ञानेंद्रिय की जो नंबर 2चा पापी आहे. जीभ नंबर 1ची पापी आहे, डोळा नंबर 2चा पापी आहे. हो, रूप हा डोळ्याचा विषय. रूप 2 प्रकारचे, भ्यासुर आणि सुरेख. भ्यासुर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख नेत्राद्वारे. रूप हा डोळ्याचा विषय. रूप 2 प्रकारचं, भ्यासूर आणि सुरेख. सुरेख रूप डोळ्याला आवडतं, भ्यासूर रूप, घाणेरडं रूप डोळ्याला आवडत नाही. निसर्गात हा डोळ्याला सुरेख रूप, सुंदर रूप आवडतं. आणि मग मोटरसायकलवर पतीच्या मागं एखादी सुंदर तरुणी, सुंदर पत्नी बसून चालली असेल, ती विवाहित आहे, लग्न झालेली आहे, ती पत्नी आहे कोणाची तरी, पण देखणी आहे, देखणी आहे, पण तरी डोळा पाप करतो, तरी डोळा पाप करतो आणि तिच्याकडे वळवळू बघतो, वळवळू बघतं. माणसं मोटरसायकलवर एखादी सुंदर बाई चालली तर तिच्याकडे वळवळू बघतात, डोळे पाप करतात, डोळे पाप करतात. अरे ती मॅरिड आहे, नवऱ्याच्या मागे बसली, कशाला पाप करतो, पण डोळे पाप करतात. कारण निसर्गता डोळ्याला रूप न्याहाळायला आवडतं. ही रूपाची ताकद आहे, पण ते पापच आहे, ते पापच आहे. तुम्ही वाईट नजरेने पाहता तिच्याकडं, हे पापच आहे. पराया नारी आम्हा रखमाई समान, वमनाहुनी धन निचमानी. परद्रव्य परणारी यांचा धरी वेटाळ. तुम्ही निहाळता, पापच आहे. डोळा पाप करतो आणि तुम्हाला नरकाला नेतो. आणि मग बघा ना, एखाद्या ऑफिसमध्ये उदाहरणार्थ एखादा साहेब आहे मोठा आणि कशी पार्शलिटी असते. एखादी सुंदर देखणी तरुणी मुलगी, अनमॅरिड देखणी तरुण मुलगी एखाद्या ऑफिसरकडे नोकरी मागायला गेली. त्या ऑफिसरच्या तोंडातून लाळ टपकते. ती रूपाची ताकद आहे, रूपाची ताकद आहे. प्रथमतः तो ऑफिसर त्या बाईला, त्या मुलीला निहाळतो, अपाद मस्तक निहाळतो आणि तिच्याच इतक्या प्रेमानं पेश येतो. कोण आपण मॅडम, कुणीकडे आल्या, काय काम काढलं, अतिशय गोड बोलतो, कारण डोळ्याला रूप आवडतं.
आणि मग त्या माणसाला त्या तरुण मुलीबद्दल राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं. या ना, बसा ना, आपण कोण? मग सर म्हणते मी नोकरी मागायला आले. बरोबर देऊ ना. सर कोणती नोकरी देणार? अहो तुम्ही मागाल ते देऊ. काय नोकरीचा दुष्काळ? ती मागावी आम्ही द्यावी, मागाल ते देऊ. डोळ्याने सुरेख रूप पाहिले, मनात पाप आले. आणि डोळ्याने सुरेख रूप पाहिले. त्या स्त्रीबद्दल ऑफिसरच्या मनात पाप आले. डोळे पाप करतात. तिच्याशी सद्वर्तन केलं आहे, सद्वर्तन पुण्यात जन्म झाला आहे मान्य आहे, पण हे पापच आहे की. तिच्याबद्दल वाईट भावना ठेवली, हे पापच आहे. तेच कधी भॅसूर कुरूप अतिशय घाणेरडी उबडधोबड गलिच्छ मुलगी आली नोकरी मागायली. तिला पाहताच याच्या डोळ्याला वाईट वाटलं. द्वेष, तिचं रूप पाहताच याला द्वेष घृणा निर्माण झाली. आणि ते नोकरीचा विषय काढलाय. का बापाची पेंड आहे का? खजिना आहे का माझ्यापाशी? का खाणे नोकरीची? चला निघा इथून, नोकरी वगैरे काही नाही. तिला दुखवलं, निंदापर बोलला, वाईट बोलला. तिला दुखवलं, परपीडा केली. पापाचा जन्म झाला. डोळे पाप करतात. सुंदर मुलगी पाहिली, तिच्याबद्दल राग, रागातून सद्वर्तन, सद्वर्तन पुण्य, पण वासना वाईट ठेवली, डोळ्यांनी शेवटी पापच जन्माला घातलं. घाणेरडी मुलगी आली, तिच्याबद्दल द्वेष, घाणघाण बोलला, तिला पीडा दिली, शेवटी डोळ्याने पापच जन्माला घातलं. डोळे पाप करतात. डोळे पाप करतात. डोळ्याचे विषय भोगू नका. आणि या डोळ्याला मग या विषयातून, भ्यासुर आणि सुरेख या विषयातून बाहेर काढा आणि याला विठ्ठलाच्या रूपावर स्थिर करा. आणि त्याला म्हणा, बघा सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवण्या. कसं ध्यान सुंदर आहे बघा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, हे पांडुरंगाचं रूप दाखवा डोळ्याला. आणि मग डोळे पाप करतात. मी बोलून गेलो की डोळा ज्ञानेंद्रिय, रूप हा डोळ्याचा विषय. रूप दोन प्रकारचं, एक भ्यासुर आणि सुरेख. सुरेख व्यक्ती पाहिली, मुलगा असो मुलगी असो, सुरेख व्यक्ती पाहिली, जे सुरेख दिसले त्याच्याबद्दल राग, रागातून प्रीती, प्रीतीतून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. भ्यासुर घाणेरडी व्यक्ती पाहिली, मुलगा असो मुलगी असो, भ्यासुर घाणेरडी व्यक्ती पाहिली, तिचं रूप पाहून डोळ्याला द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप, पाप पुण्य म्हणलं की संसार बंधन, का पाप पुण्य भोगावंच लागतं. डोळ्याने तुम्हाला बांधलं. आणि म्हणून डोळेही या विषयातून बाहेर काढा आणि विठ्ठलाच्या रूपावर स्थिर करा. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तिसरी विनंती कानाला केली, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हे कान हो, तुम्ही निंदास्तुती भोगता, ती भोगू नका. तुकोबारा विनंती करतात, तुम्ही निंदास्तुती भोगता. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. एखाद्याने तुमची स्तुती केली तोंड भरून, ज्याने स्तुती केली त्याच्याबद्दल राग अर्थात प्रीती प्रेम, या प्रीतीतून अर्थात या रागातून त्यासोबत सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्याचा जन्म. पण तुमची कुणी निंदा केली, घाण बोलले तुम्हाला, तुमची निंदा केली, ज्यांनी निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा, त्यातून बुद्धिभ्रष्ट, त्यातून गलिच्छ वर्तन, शिवीगाळ, हाणामारी, पापाचा जन्म. आणि पुण्य आणि पाप म्हणलं की भोगूनच पार पाडावं लागतं. आगा कर्मे जे उरावे, तर ती सुखदुःखी फळावे, आणि तया ती भोगावया यावे देहा एक. कानाने पाप केलं, पुण्य केलं, पाप केलं, पण पुण्य थोडं. जसं तुकोबारा म्हणले ना, सुख पाहता जवा पाडे, दुःख परवाता एवढे. ते प्रमाण लागू पडत नाही, पण त्या टाईपचं सुख केवढं जावा पाड, दुःख परवाता एवढं. तसं विषय भोगातून पुण्य जवा पाड, पण पाप परवाता एवढं. इंद्रिय विषय भोगतात, पुण्य पाप करतात, पण पुण्य छोटं आहे जवा पाड, पाप डोंगरा एवढं आहे. हे पाप बांधताना नरकाला नेतं. जिथं पाप जास्त तिथं पतन आहे, नरकालाच जावं लागतं.
कान पाप पुण्य करतात, निंदास्तुती भोगून. पाप जास्त आहे, पाप नरकालाच नेतं. हनुमंताना म्हणतात की विषयाचे ध्यान विपाये वाहे मन, तरी एसने पतन गिवन सीत पावे. तुमच्या ज्ञानेंद्रियानं विषय भोगले रे भोगले की पापाची निमित्त तुम्हाला नरकालाच जावं लागेल. इथे तुकोबारांनी 3 ज्ञानेंद्रिय दिली आहेत: जीभ, डोळे आणि कान. त्वचा आणि नाक उघडलंय. नाकाचा सुगंध आणि दुर्गंध आहे, त्याला उघडलंय महाराजांनी. त्वचाही उघडली. आता त्वचेचा विषय आहे स्पर्श, आणि स्पर्शामध्ये मृदू आणि कठीण हे दोन गुण आहेत. मृदू आणि कठीण स्पर्शाचे 2 गुण, जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. मृदू स्पर्श त्वचेला आवडतो, कठीण स्पर्श आवडत नाही. तर आपली जी लैंगिक भावना आहे, ज्याला आपण सेक्स म्हणतो, तो मृदू स्पर्शात मोडतो. पत्नीने आलिंगन दिलंय, कुरवाळलंय, मृदू स्पर्श आवडतो, त्वचेला आवडतो मृदू स्पर्श. मग ते आलिंगन पत्नीचं असो की आईचं असो, बाळाला आपल्या मृदू स्पर्श आहे, त्वचेला आवडतो. पण कठीण स्पर्श, लाकडानं मारलंय, काठीने हाणलंय, लाथाबुक्याने हाणलंय, कठीण स्पर्श आवडत नाही. कठीण स्पर्शातून ज्यांनी केलाय, कठीण स्पर्श मारले, त्याच्यावर द्वेष, द्वेषातून क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप. मृदू स्पर्श आहे, त्यातून राग, त्यातून सद्वर्तन, त्यातून पुण्य पाप म्हणलं की संसार बंधन. ही त्वचा, हिचा स्पर्श, अर्थात स्त्री पुरुषाची लैंगिक भावना ही त्वचेच्या स्पर्श या विषयात मोडते. पण इथे तुकोबारांनी त्वचा आणि नाक वगळले, हे दोन ज्ञानेंद्रिय वगळलेत. फक्त 3 ज्ञानेंद्रिय दिलेत, पण 5ही ज्ञानेंद्रिय पाप करतात. जसं नाकाचंही मी बोलून गेलो की सुगंध आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू तुषू देता. तुमच्या डाव्या बाजूला एक माणूस बसलाय, उजव्या बाजूला एक माणूस बसलाय. डाव्या बाजूच्या माणसाने तुमच्या मनगटावर अत्तर चोळलंय, तुम्ही अत्तराचा वास घेतलाय, तुम्ही म्हणता वाह क्या मजा आ रहा है, क्या सुगंध आहे, सरक अलीकडं. त्याच्याशी मैत्री करता. ज्याने अत्तर दिलंय त्याच्यावर रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. डाव्या बाजूने अत्तर चोळले, उजव्या बाजूला एक बसले, ते पादलंय. शब्द घाणेरडा आहे पण सुंदर आहे सांगायला. उजव्या बाजूचं पादलंय, पादलन. नाकाला दुर्गंध आवडत नाही, सुगंध नाकाच्या आवडीचा विषय, दुर्गंध नाकाच्या नावडीचा विषय. उजव्या बाजूचं पादलंय, नाकात दुर्गंध शिरला, तुमचा माथा ठणकतो. जे पादले त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, तुम्ही लगेच त्याच्याकडे डोळे फाडता. का रे भडव्या, हीच वेळ सापडली का? कमी खाता येत नव्हतं का? सप्ताह मन कचकुलभर खातो का? सप्ताह मन कचकुलभर खातो का? लाज वाटत नाही का? डोकं उठलं ना किती पाद होतं, उठून त्याला जलील करताना हकलून देता. दुर्गंध नाकात शिरला, ज्याने दुर्गंध दिला त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, आणि क्रोधातून सारासार विचार नाहीसा, बुद्धी नाहीशी, भ्रष्ट, गलिच्छ वर्तन, हाणामारी, शिवेगाळी, पापाचा जन्म. पुण्य आणि पाप म्हणलं की भोगूनच पार पाडावं लागतं. संसार बंधनात तुम्ही अडकता. आगा कर्मे जे वरावे, ही 5ही ज्ञानेंद्रिय संसारात बांधतात. म्हणून स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होणार नाही. सुगंधाने आनंदू नका, दुर्गंधाने दुःख होणार नाही. पहिलं स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होणार नाही. स्तुतीने आनंद झाला, निंदेने दुःख होईलच. सुगंधाने आनंदू नका, दुर्गंधाने दुःख होणार नाही. सुगंधाने आनंदी झाला, दुर्गंधाने दुःख होणारच. सुरेख रूपाने आनंदू नका, भ्यासूर रूपानं दुःख होणार नाही. सुरेख रूपाने आनंद झाला, भ्यासूर रूपानं दुःख होणारच. मृदू स्पर्शाने आनंदू नका, कठीण स्पर्शाने दुःख होणार नाही. मृदू स्पर्शाने आनंद झाला, कठीण स्पर्शाने दुःख होणारच. गोड रस खाल्ल्याने आनंदू नका, कडू रस खाल्ल्याने दुःख होणार नाही. गोड रसाने आनंद झाला, कडू रसाने दुःख होणारच. हे ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. हे विषय जया ते ना कळती तया, सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. ज्ञानोबा आहे. तुम्ही ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग केला, मी आता बोललो, हे ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग केला तर त्याला सुख दुःख दोन्ही होत नाही. तो आत्मानंदात जगत असतो आणि त्याचा गर्भावासही संपतो. अर्थात तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. का? ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले नाही तर पाप पुण्यच नाही. पाप पुण्य नाही तर संसार बंधन नाही. त्याचा गर्भवास संपला, तो मुक्त झाला.
आणि जीवनात सुखदुःखाची निर्मिती नाही, तो आत्मानंद भोगतो. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. स्तुतीने आनंदू नका. स्तुतीने आनंद झाला, निंदेने दुःख होईल. सुगंधाने आनंद झाला, दुर्गंधाने दुःख होईल. सुगंधाने आनंदू नका, दुर्गंधाने दुःख व्हायचं नाही. गोड रस खाल्ल्याने आनंदू नका, कडू रस खाल्ल्याने दुःख होणार नाही. गोड रसाने आनंद झाला, कडू रसाने दुःख होईलच. मृदू स्पर्शाने आनंदू नका, कठीण स्पर्शाने दुःख होणार नाही. मृदू स्पर्शाने आनंद झाला, कठीण स्पर्शाने दुःख होईलच. अशा प्रकारे ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. इंद्रिय बलवान आहेत, या इंद्रियांना विनंती करा आणि यांना या विषय भोगातून, या ज्ञानेंद्रियांना या विषय भोगातून, विषय म्हणजे केवळ स्त्री पुरुषाची लैंगिक भावना एवढाच विषय शब्दाचा अर्थ नाही. ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाचे हे स्वतंत्र विषय जे मी बोललो आता. शब्द, रूप, गंध, चव आणि स्पर्श, हे 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत. आणि हे विषय भोगल्यावर, ज्ञानेंद्रियाने हे विषय भोगल्यावर पाप पुण्याची निर्मिती होते. आणि हे पाप पुण्य तुम्हाला संसारात बांधतं, जन्ममानाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. का तर पाप पुण्य भोगूनच पार पाडावं लागतं. आणि मग जोपर्यंत तुमची ज्ञानेंद्रिय विषय भोगतात, हे 5 ज्ञानेंद्रिय हे 5 प्रकारचे विषय भोगतात, तोपर्यंत तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होणारच. पाप पुण्याची निर्मिती झाली की ती भोगण्यासाठी तुम्हाला जन्ममरण घ्यावंच लागणार. तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकणारच. तुम्ही संसार बंधनात अडकणार. तुम्हाला मोक्ष दुरावला, देव दुरावला. आणि म्हणून जोपर्यंत इंद्रिय विषयात चरत आहेत, तोपर्यंत पाप पुण्य आणि संसार बंधन तुमच्या नशिबी ठेवलेलं आहे. मग या इंद्रियांना विषयातून बाहेर काढा, विषयातून परावृत्त करा. आणि ते प्रेमानं करा, विनंतीनं करा. आणि म्हणून महाराजांनी प्रत्येक चरणात इंद्रियांना विनंती केली. यांचा निरोध करू नका, यांच्यावर प्रहार करू नका, जुलूम करू नका. की जसं मी बोललो की या ते साधावाया लागी, जे बळ आणि जे अंगी, ते इंधन जैसे आगी सावावं होय. अग्नीला विजायचे, लाकडं टाकले रागा रागा, ती जास्त पेटेल. यांना विषयातून बाहेर काढायचे इंद्रियांना, त्यांच्यावर जुलूम केला, त्यांचा निरोध केला, ते जास्त पेटून उठतील. मग यांना विनंती करा, यांना विषय सेवनातून बाहेर काढा. इंद्रियांना विषय सेवनातून बाहेर काढा, ते प्रेमानं विनंतीनं. आणि मग तिथं विनंती, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हो, यांना ठोकू नका, दादागिरी करू नका यांच्यावर. आणि यांचे विषय तोडू नका, इंद्रियाचे विषय तोडूच नका, ते कठीण आहे फार. हो, अतिविषय सेवावा ऐसा विरोधू न व्हावा, का सर्वथा त्याज्यावा हेही नको. ज्ञानोबा आहे, अतिविषय सेवावा ऐसा विरोधू न व्हावा, का सर्वथा त्याज्यावा हेही नको. खूप विषय सेवन करावा चुकीचे, किंवा सर्वथा टाकून द्यावा हेही चुकीचे. सर्वथा त्याज्यावा हेही नको. यांना विषय सेवनातच राहू द्या, फक्त यांचा विषय बदला. ज्ञानेंद्रियाचा विषय बदला. ज्ञानेंद्रियांना विषय सेवनात राहू द्या, फक्त विषय बदला. हे जे विषयात चरतात, या गंधात, रूपात, स्पर्शात, चवीत, हा विषय बदला आणि त्यांना पांडुरंगाच्या दिशेने आणा. जीभ काय करते? वाचाळ बोलते ना. मग तिचं वाचाळ बोलणं थांबा, तिला विनंती करा, बाई वाचाळ बोलू नको, तू बोल, पण काय बोल? विठ्ठलाचं नाम बोल. जिभेला विनंती. डोळ्याला परस्त्री न्याहाळायला आवडते ना, परस्त्री न्याहाळायला आवडते ना, मग डोळ्याला विनंती करा, बाबा चला ते नको, आता काय करा, विठ्ठलाचं रूप न्याहाळा. कानाला निंदा आवडते ना, मग कानाला म्हणायचं, हे बाबा निंदा नको ऐकू, चल आता विठ्ठलाचे गुण ऐक. आणि म्हणून कानाला विनंती की तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. काना नाही, काना म्हणतो मी, काना नाही. काना, तुला निंदा आवडते ना, परनिंदा, आता ती निंदा आवडू नकोस, निंदा ऐकू नकोस. मग काय ऐक? माझ्या विठ्ठलाचे गुण ऐक. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. या कानाला हरिकीर्तनात बसवा, अर्थात तुम्ही हरिकीर्तनात बसा, प्रवचनात बसा, कथेत बसा, श्रीमद भागवतात बसा, रामायणात बसा, आणि कानाला या कथा ऐकायला हवा, भगवंताचे गुण ऐकायला हवा. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. श्रवण भक्ती ही एक महान भक्ती आहे. बरोबर आहे बोलले. हो, तशा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता इथं मोक्ष अशा इथं श्रवणाची माझी. नुसतं हरिकथेत जाऊन बसा, गीता ज्ञानेश्वरी ऐका, अनिंदक होऊन गीता ज्ञानेश्वरी ऐका, अनिंदक होऊन गीता ज्ञानेश्वरी ऐका. नुसत्या श्रवणाने तुम्हाला मोक्ष, ज्ञानेश्वरीच्या श्रवणाने मोक्ष. मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता इथं मोक्ष अशा इथं श्रवणाची माझी.
आणि म्हणून हरिकथेत बसा. कान जे फालतू निंदा ऐकतात, लोकाची घाणघाण ऐकतात किंवा सिनेमाचे डायलॉग ऐकतात, हे नको. आता कानाला म्हणावं हरिकीर्तनात जा आणि हरीचे पांडुरंगाचे गुणगान ऐक. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. माझा विठोबा कसा आहे, त्यांनी काय काय केलं, त्याचे अवतार किती, त्याची भक्ती कशी करावी, त्याला भजावं कसं, त्याला प्राप्त कसं करावं, त्याचे काय काय गुण आहे, या सगळ्या गोष्टी आता कानात तू ऐक. हे बाकीचं ऐकाय सोडून दे. सिनेमाचे डायलॉग आलतू फालतू निंदा बिंदा हे सोड आणि विठ्ठलाचे गुण ऐक. कुणाची निंदा ऐकणं महापाप आहे. अनेकाचे कानी गुणदोष मना ना. आणि दोष तर नाही पण गुणसुद्धा मनात आणू नका. 10 माणसं चालले आणि एकाकडे बोट केलं आपण की त्या 10 मधला एक फार चांगला माणूस आहे. 10 चालले त्यात एकाकडे बोट केलं की 10 मधला एक फार चांगला आहे. तर एकाला चांगलं म्हणलं तर 9 लोकांची निंदा केल्याचं पाप आपल्याला लागतं. महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, म्हणून अनेकाचे कानी गुणदोष मना ना. आणि एका म्हणता भले अनेका सहजच निंदिले. 10 मधला एक चांगला म्हणला की 9ची निंदा लागते. 10 लोक चालले त्यातला एकाकडे बोट केलं म्हणलं हा एक माणूस चांगला आहे. 10तल्या एकाची स्तुती केली तर उरलेल्या 9ची निंदा केल्याचं पाप लागतं. आणि महाराज म्हणतात, एका म्हणता भले अनेका सहजची निंदिले. अनेकाचे कानी गुणदोष म्हणा ना. आणि त्याचे गुणदोष आणू नको, पाप लागतं. म्हणून कानं परावृत्त करा विषयातून आणि कानाला हरिकीर्तनात आणा, हरिभजनात आणा आणि विठ्ठलचे गुण ऐकायला हवा. आणि शेवटी 4थ्या चरणात महाराज डायरेक्ट उडी मारतात मनावर आणि म्हणतात, मनात येत धाव घेई राहे विठोबाचे पायी. मनात येत धाव घेई राहे विठोबाचे पायी. आता हे मन जे आहे ते इंद्रियाचा राजा आहे. आता डायरेक्ट मनाला पळायला सांगितलं, चल नाही म्हणले, मना ते धाव घेई राहे विठोबाचे पायी. विनंती बी आहे आणि आदेश बी आहे या चरणात. मनात येत धाव घेई राहे विठोबाचे पायी. आता मन जर विठ्ठलाच्या पायावर स्थिर झालं तर मनच ताब्यात आलं. मन ताब्यात आलं की इंद्रिय ताब्यात आली. मन हे इंद्रियाचा राजा आहे. जसा राजा ताब्यात आला की सैन्य आपाप ताब्यात येतं, तसं मनोरूपी राजा ताब्यात आला की इंद्रियरूपी सैन्य आपाप ताब्यात येतं. कारण मन या इंद्रियांना नाचवत असतं. मन इंद्रियाच्या दारात उभं राहतं आणि आवाज देतं इंद्रियांना, चला म्हणतं विषय बघू. जे वेळी जैसे आत होणे ऐसे बाहेर येत ऐसे व्यापार रूपे. आवडी वृत्ती क्रीटी आधी मनोनी उठी मग तेची वाचा दिठी कराशी. कोणती वृत्ती आधी मनात उठते आणि मग ती वाचा दिठी आणि करायला येते. तुमच्या मनात चांगली वृत्ती उठली तर डोळे समोरच्याकडे प्रेमानं पाहतील, हात आशीर्वाद किंवा दान द्यायला उठेल, तोंडाने तुम्ही समोरच्याला गोडच बोलाल. पण मनात जर घाणेरडी वृत्ती उठली तर तोंडाने शिव्याच द्याल, डोळ्याने राग पाहाल, हाताने माराल. आवडी वृत्ती क्रीटी आधी मनोनी उठी मग तेची वाचा दिठी कराशी. या मनात जशी वृत्ती उठेल तशा इंद्रियाद्वारे क्रिया होत असतात. जे बीज भुई खोविले तेची वर रुक झाले तसे इंद्रियाद्वारे फाकले अंतरीचे. जसं बीज लावावं तसं झाड असते, तसं मनात जशी वृत्ती तशा बाहेर इंद्रियाद्वारे क्रिया होत असतात. आणि म्हणून या इंद्रियाचा व्यापार हे मन चालवतं. मन हे इंद्रियाचा राजा आहे. हे इंद्रियाच्या दारात उभं राहतं आणि या इंद्रियाला ओढून नेतं, विषयात ढकलतं आणि मजा मारतं. पण आता हेच मन विठ्ठलाच्या पायावर स्थिर झाले. विनंती केली म्हणा, हे म्हणा चल विठ्ठलाच्या पायावर स्थिर हो. विनंती बी आदेश बी आहे. म्हणा ते धाव घेई राहे विठोबाचे पायी. म्हणा चल, जसं की आता कोठे धावे मन असं म्हणल्यासारखं. म्हणा चल विठ्ठलाच्या पायावर स्थिर राहा. आणि मन जर विठ्ठलाच्या पायावर स्थिर झालं तर मन राजा आहे. जसं लढाईमध्ये राजा ताब्यात आला की सैन्य ताब्यात येतं, तसं मन ताब्यात आलं की इंद्रिय ताब्यात येतात. का मन इंद्रियाचा स्वामी राजा आहे. आणि मग मनच ताब्यात आल्यावर इंद्रियात काय दम आहे? मग राजा ताब्यात आले, सैन्यात काय दम आहे? तसं मन ताब्यात आलं, आता इंद्रियात काय दम राहिला आहे? आणि मग ज्ञानोबा म्हणतायत की तसे मन पण मोडे इंद्रिया ते आधीच उबडे. सूत्रधारे विन साई खडे वावो जैशी. उभे नीट आहे का? तसे मन पण मोडे इंद्रिया ते आधीच उबडे. सूत्रधारे विन साई खडे वावो जैशी. मन रूपी राजा ताब्यात आला, आता इंद्रियरूपी सैन्य काय करणार? मनच उतानं पडले, इंद्रिय उतानी पडणार. जशा त्या साईखड्या म्हणजे बाहुल्या असतात, कळसूत्री बाहुल्या. सूत्रधार जर निघून गेला तो बोटावर दोऱ्याने खेळत असतो, पण त्याला जेवायचं, इंटरव्हल झाली, ब्रेक झाला, गेलाय आणि त्याने दोरी अडकून ठेवली. आता त्या बाहुल्या उतान्या पडल्या.
सूत्रधारेविने साई खडे वाहो जैसी. तो दोऱ्याने नाचवणारा, बाहुल्या नाचवणारा जेवायला गेलाय, दोरा अडकून ठेवलाय, त्या बाहुल्या उताने पडल्या. तसं इंद्रियाला नाचवणारं मनच उतानं पडलंय किंवा मेलंय तर इंद्रिय उतानी पडणार. सूत्रधार जेवायला गेल्या, बाहुल्या उताने पडल्या, मन मेलंय, इंद्रिय उतानी पडली. मन उतानं पडलं, इंद्रिय उतानी पडली. तसे मन पण मोडे, म्हणजे मेलंय ते मन पण मोडे, इंद्रिया ते आधीच उबडे, सूत्रधारेविने साईकडे वाहू जैसी. सूत्रधार दोरा नाचवणारा निघून गेलाय जेवायला, दोरा अडकवला, बाहुल्या उतान्या पडल्यात. मनाचा मनपणा मोरडाय, अर्थात मन पांडुरंगाच्या चरणात स्थिर झाले, मन मेले, इंद्रिय उतानी पडली, इंद्रिय ताब्यात आली. मन ताब्यात आलं, इंद्रिय ताब्यात आली. मन उतानं पडलं, इंद्रिय उताने पडली. तसे मन पण मोडे, इंद्रिया ते आधीच उबडे, सूत्रधारेविने साईकडे वाहू जैसी. आणि म्हणून मनाला ताब्यात घ्या. आणि मनाला ताब्यात घेण्यासाठी विठ्ठल नाम हे सर्वात बलवान साधन आहे. मनाला मानसिक जप करायला हवा विठ्ठल नामाचा. आता जीप तर करायच लागली, त्यासोबत जीप तर मानसिक जप करतेच किंवा वैखरी जप करते. जीप विठ्ठलाचं नाव घ्यायला लागली, वैखरी जप चालू आहे, पण मनालाही मानसिक जप करायला हवा. आता मनही विठ्ठल नाम घ्यायला लागले. विठ्ठल नामात त्याला गोडी दिसली, ते विठ्ठलाच्या चरणाकडे धावलं, विठ्ठलाच्या चरणावर स्थिरावलं, मन स्थिरावलं, इंद्रिय स्थिरावली. कारण मन राजा आहे. मनरूपी राजा ताब्यात आला की इंद्रियरूपी प्रजा ताब्यात येते. मनाचा मनपणा मोडा की मन उतानं पडतं, सोबत इंद्रिय उतानी पडतात. अर्थात मनासहित इतर पाचही ज्ञानेंद्रिय तुमच्या ताब्यात आली. कशी? तर ती भगवंताच्या दिशेने वळवून. आणि म्हणून फक्त इकडचं दारं मोडायचं आणि इकडं पाणी सोडायचं, इकडचं दारं मोडायचं, इकडं पाणी सोडायचं. इंद्रिय विषयातून काढायचीत आणि भगवंताच्या दिशेने वळवायचीत. इंद्रियाच्या विषयाचा निरोध करायचा नाही, त्यांना टोटल विषय थांबा म्हणायचंच नाही. इंद्रियांना विषयात चरू द्यायचं, पण विषयाचं स्वरूप बदलायचं. इंद्रिय या ज्या बाकीच्या घाणेरड्या विषयात चरतायत, रूप निंदास्तुती, इकडं जे चरतायत तिकडून काढायचे आणि विठ्ठलाच्या दिशेने वळवायचे. त्यांना विठ्ठलाचं गुणगान करायला लावायचं, विठ्ठलाचं रूप न्यायला लावायचं, विठ्ठलाचं गुणगान ऐकायला लावायचं, विठ्ठलाच्या नामस्मरण करायला लावायचं. ही इंद्रियाला आणि मनालाही. मन ताब्यात आली, इंद्रिय ताब्यात आली. आणि मग शेवटी महाराज शेवटच्या चरण म्हणतात, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. मग आता हे मन ताब्यात आलंय, सोबत इंद्रिय ताब्यात आलीत, मग जीव हा मूळचाच परमात्मा आहे. जीवाबद्दल बोलताना ज्ञानाबाई बोलले की हा परमात्माची परी दुसरा, हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निरसुरा, स्वप्नीचे वरभरा संतोष शेने. हा जीव तर मूळचाच परमात्मा आहे, पण अहंकारात बद्ध झाला आहे म्हणून दोषी आहे किंवा बाद झाला आहे. जीव म्हणजे काय? परमात्म्यात अहंकार मिसळला की परमात्माच जीव होतो. पण आपल्या हृदयात परमात्मा उभा आहे, बाजूला अहंकार उभा आहे. पण रामनामानं अहंकार जाळला की खाली फक्त परमात्मा उरतो. जे परमात्मा आहे आणि अहंकार आहे हा जीव आहे. पण रामनामानं अहंकार जाळला, अहंकार संपला, खाली जीवच उरला. हा जीव मूळचा परमात्मा आहे. समजतंय ना? हा परमात्मा आहे, बाजूला अहंकार आहे, दोन्ही मिळून जीव आहे. परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव. पण रामनामानं अहंकार जाळला, अहंकार संपला, आता खाली फक्त परमात्मा उरला. मग जीव परमात्मा झाला ना, म्हणजे जीव मूळचाच परमात्मा आहे, जीव मूळचाच परमात्मा आहे. आणि मग महाराज म्हणतात की तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. हे जीवा तू मूळचाच केशव आहेस, आता केशवाला सोडू नको, तू मूळचाच केशव आहे. पण अहंकारानं बद्ध झालता, बाद झालता. आता अहंकार गेलाय, इंद्रिय ताब्यात आली, नाम घ्यायला लागली, अहंकार बी गेलाय. मग आता तुझ्यातला अहंकार गेला जीवा, आता जीवा तू देव झाला, तू केशव झाला. मग त्या केशवाला सोडू नको. मग तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. सारांश, आपली इंद्रिय बलवान आहेत, आम्ही इंद्रियाचे दीन आहेत. इंद्रिय विषयात चरतात, प्रत्येक इंद्रियाचा स्वतंत्र विषय. इंद्रिय विषय भोगतात, पाप पुण्याची निर्मिती करतात आणि पाप पुण्य तुम्हाला संसारात बांधतं. का? पाप पुण्य भोगूनच पार पाडावं लागतं. त्यामुळे तुमचा मोक्ष दुरावतो, तुम्ही 84 लक्ष योनीमध्ये अडकता. मग जोपर्यंत इंद्रिय तुम्ही विषय शमनातून बाहेर काढत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळत नाही. मग इंद्रियांना विषय शमनातून बाहेर काढायचं म्हणजे त्यांना विषय चरू द्यायचं, पण विषयाचं स्वरूप बदलायचं. इकडच्या घाणेरड्या विषयातून काढून त्यांना विठ्ठलाच्या दिशेने वळवायचं. जिभेला विठ्ठलाचं नाम घे म्हणायचं, डोळ्याला विठ्ठलाचं रूप पहा म्हणायचं.
कानाला विठ्ठलाचे गुणगान ऐकायला लावायचे, मनाला विठ्ठलाचं नाव घ्यायला लावायचं. मनाचा मनपणा मोडेल, मन ताब्यात येईल. मन ताब्यात आलं की इंद्रिय ताब्यात येतील. मन आणि इंद्रिय ताब्यात आले की तुम्ही जिंकला परमार्थ. तुमचा अहंकार जातो आणि अहंकार गेला की ज्या जीवात अहंकार आहे म्हणून तो जीव आहे, त्यातला अहंकार गेला की हा जीव देव बनतो, तो मूळचा देव आहे. हनुमान महाराज म्हणतायत की हे जीवा, आता सगळं आपल्या मनासारखं झालं आहे, अहंकार गेला आहे. तुझ्यात अहंकार होता म्हणून तो जीव होता, आता अहंकार गेला आहे रामनामानं, तो मूळचाच परमात्मा आहे. जेव्हा तुझ्यात अहंकार आहे, परमात्माचेच तू, परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव. या परमात्म्यात अहंकार मिसळला म्हणून जीव आहे, पण अहंकार रामनामानं गेला आहे की आता परमात्माच उरला. मग जेव्हा तू मूळचाच परमात्मा आहे पण अहंकाराने बद्ध झालता म्हणून जीव झालता. आता तुझ्यातला अहंकार गेला आहे, जेव्हा आता तू परमात्माच आहे, मूळचा आहे परमात्मा आहे. मग आता जेव्हा तू केशव झाला आहेस, मग या केशवाला सोडू नको, केशवाला घट्ट धरून ठेव. अर्थात तुम्ही आम्ही केशव स्वरूप बनतो, आमचा जीव केशव रूप बनतो. आणि म्हणून तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिहिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारीला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.